लागलेला आहे हे आपण बघणार आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सुनील भारती आपले जालन्याचे पत्रकार जोडलेले आहेत। सुनीलजी काय सांगाल, काय अपडेट मिळतोय? विशालजी, आता सध्या सगळ्यात मोठी ब्रेकिंग अशी येते की प्रभाग क्रमांक 9 जालना नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील 4ही जागा जिंकलेल्या पुत्र विक्रांत ढक्का, त्यासोबत मंगल घरदास, तसेच संध्या देठे या देखील भाजपच्या उमेदवार आहेत। या चारही जागेवरती भाजपनं झेंडा रोवला आहे असल्याचं समोर येत आहे माहिती। त्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मध्ये निखिल पगारे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, या देखील विजयी झालेले आहेत। त्यासोबत जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या यांची मुलगी दर्शना खोतकर या देखील शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी यांनी अमोल ठाकूर या शिवसेनाचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत, हे देखील या प्रभाग क्रमांक 16 मधून विजयी झालेले आहेत। या दोन प्रभागामध्ये 9 मध्ये भाजपचे चारही जागेवरती झेंडा रोवला असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या चारही जागेवरती यांनी झेंडा रोवलेला आहे। नक्कीच सर, धन्यवाद। अजून काही अपडेट असतील तर नक्कीच प्रबंधच्या माध्यमातून पोहोचवा। एकंदरीत कोणाचं वर्चस्व दिसतंय जालना महानगरपालिकेवरती? जालन्यामध्ये सध्या तरी भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे। 30+ त्यांच्या जागा झालेल्या आहेत। अद्याप 2 ते 3 ठिकाणच्या जागेचं प्रभागाचं अजून अधिकारी यायचे बाकी आहेत। हे आल्यानंतर पूर्ण नक्कीच सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघू शकतात की जालनाचे जे काही अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। नाशिकमधून आपण चांगल्या पद्धतीने रिपोर्टिंग केलेलं आहे। मालेगावातील जवळजवळ या 6 प्रभाग आपण व्यवस्थित संपूर्ण रिपोर्टिंग या 6 प्रभागामधून दिलेले आहे। प्रबंधोय महाराष्ट्र न्यूजच्या या संपूर्ण